नमस्कार मित्रांनो, आज आपण जगभरातील लाखो लोकांचे आर्थिक विचार बदलून टाकणाऱ्या एका प्रसिद्ध पुस्तकाचा सखोल मराठी सारांश पाहणार आहोत. रिच डॅड पुअर डॅड, लेखक रॉबर्ट कियोसाकी. हे पुस्तक फक्त पैसे कमवण्याबद्दल नाही, तर पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याबद्दल आहे. लेखकाने आपल्याला आयुष्यातील दोन व्यक्तीमधून शिकलेले धडे या पुस्तकात सांगितलेले आहेत. एक म्हणजे त्यांचे स्वतःचे वडील, ज्यांना त्यांनी पुअर डॅड म्हटले आहे, आणि दुसरे म्हणजे त्यांचे मित्राचे वडील, ज्यांना त्यांनी रिच डॅड म्हटले आहे. पुअर डॅड हे उच्च शिक्षित, सरकारी नोकरीत काम करणारे, सुरक्षित करिअरवर विश्वास ठेवणारे होते. तर रिच डॅड हे कम शिक्षित पण व्यवसाय आणि गुंतवणुकीचे उत्तम ज्ञान असलेले उद्योजक होते. या दोन विचारसरणीच्या संघर्षातून लेखकाने पैसा, संपत्ती, गुंतवणूक, कर, व्यवसाय आणि आर्थिक स्वातंत्र्य याबद्दल खूप मोठे धडे घेतले. आजच्या या व्हॉईसवर आपण पुस्तकात प्रत्येक मुख्य संकल्पना सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. भाग 1. श्रीमंत लोक वेगळं काय विचार करतात. लेखक सांगतात की गरीब आणि मध्यमवर्गीय लोक बहुतेक वेळा पैशांसाठी काम करतात, पण श्रीमंत लोक पैसा स्वतःसाठी कामाला लावतात. ही ओळ खूप महत्त्वाची आहे, कारण बहुतेक लोक आयुष्यभर नोकरी करतात. ते पगार मिळवतात, पगारातून खर्च करतात, उरले तर बचत करतात आणि पुन्हा पुढच्या महिन्याची वाट पाहतात. यालाच लेखक रॅट रेस म्हणतात, म्हणजे एक असे चक्र जिथे माणूस पैशामागे सतत धावत राहतो. उदाहरणार्थ, तुम्हाला पगार वाढला की तुम्ही मोठं घर घेतात, मोठी कार घेतात, मोबाईल अपग्रेड करतात, EMI वाढतात आणि मग पुन्हा जास्त पगाराची गरज निर्माण होते. हे चक्र कधीच संपत नाही. श्रीमंत लोक मात्र वेगळा विचार करतात. ते असे ॲसेट्स विकत घेतात जे भविष्यात त्यांना पैसे कमावून देतात. उदाहरणार्थ, भाड्याने देण्यासाठी घर, शेअर्स, व्यवसाय, डिजिटल प्रॉडक्ट्स, रॉयल्टी किंवा इतर पॅसिव्ह इन्कम सोर्सेस. त्यामुळे ते झोपलेले असतानाही पैसा त्यांच्यासाठी काम करत राहतो. भाग 2. ॲसेट्स आणि लिॲबिलिटी म्हणजे काय. हे पुस्तकातील सर्वात महत्त्वाच्या धड्यापैकी एक आहे. लेखक सांगतात, ॲसेट्स म्हणजे तुमच्या खिशात पैसा आणणारी गोष्ट, लायबिलिटी म्हणजे तुमच्या खिशातून पैसा काढून घेणारी गोष्ट. ही व्याख्या खूप सोपी आहे, पण अनेक लोक ती समजून घेत नाहीत. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक घर घेतलं आणि ते तुम्हाला भाडे उत्पन्न देत असेल, ते ॲसेट्स आहे. पण जर तुम्ही स्वतःच्या राहण्यासाठी मोठं घर घेतलं, ज्यावर EMI, मेंटेनन्स, टॅक्स आणि इतर खर्च सतत होत आहे, तर ते लेखकाच्या मते ते लिॲबिलिटी आहे. अनेक मध्यमवर्गीय लोक स्वतःचं घर हे सर्वात मोठं ॲसेट्स मानतात, पण लेखक म्हणतात, जर ती गोष्ट तुमच्या खिशातून पैसे बाहेर नेत असेल तर ती ॲसेट्स नाही. हेच नियम कार, महागडे गॅजेट्स, लक्झरी वस्तूंवर लागू होतात. श्रीमंत लोक आणि ॲसेट्स तयार करतात. श्रीमंत लोक आधी ॲसेट्स तयार करतात आणि त्या ॲसेट्समधून उत्पन्न येऊन लागल्यावर लक्झरी वस्तू घेतात. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक मात्र आधी लिॲबिलिटी घेतात आणि मग EMI भरत आयुष्य काढतात. भाग 3. फायनान्शियली लिटरसी म्हणजे आर्थिक शिक्षण. लेखक सांगतात की शाळा आणि कॉलेज आपल्याला पैशांबद्दल योग्य शिक्षण देत नाहीत. आपण गणित, विज्ञान, इतिहास शिकतो, पण पैसा कसा काम करतो, कर कसे वाचवायचे, गुंतवणूक कशी करायची, व्यवसाय कसा उभारायचा हे कोणी शिकवत नाही. म्हणून अनेक उच्च शिक्षित लोकसुद्धा आर्थिकदृष्ट्या संघर्ष करताना दिसतात. लेखक म्हणतात, फायनान्शियल लिटरसी म्हणजे फक्त जास्त पैसा कमवणे नाही, तर पैशाचं व्यवस्थापन शिक्षण आहे. यामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अकाउंटिंग म्हणजे पैशांचा हिशोब समजणे. इन्व्हेस्टिंग म्हणजे पैसा कुठे गुंतवायचा. अंडरस्टँडिंग मार्केट, बाजार समजून घेणे. लॉ, कर आणि कायदे समजून घेणे. जर एखाद्या व्यक्तीला हे समजलं तर तो आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतो. भाग 4. काम पैशासाठी करू नका, शिकण्यासाठी करा. लेखकाच्या रिच डॅडने त्यांना एक महत्त्वाचा धडा दिला. नोकरी फक्त पगारासाठी करू नका, कौशल्य शिकण्यासाठी करा. आज अनेक लोक फक्त पगार किती आहे हे पाहतात, पण लेखक म्हणतात, दीर्घकालीन यशासाठी कौशल्य महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, कम्युनिकेशन, सेल्स, मार्केटिंग, लीडरशिप, निगोशिएशन, इन्व्हेस्टिंग, बिझनेस अंडरस्टँडिंग. ही कौशल्ये आयुष्यभर उपयोगी पडतात. लेखक स्वतः म्हणतात की त्यांनी झेरॉक्स कंपनीत सेल्स शिकण्यासाठी काम केलं. त्यांना भीती होती लोकांची बोलण्याची, पण त्यांनी ती भीती दूर केली आणि पुढे व्यवसायात तेच कौशल्य खूप उपयोगी पडलं. भाग 5. फिअर आणि ग्रीड म्हणजे भीती आणि लोभ. लेखक सांगतात की बहुतांश लोकांच्या आर्थिक निर्णयावर 2 भावना राज्य करतात. एक भीती, दुसरा लोभ.
भीतीमुळे लोक नोकरी सोडत नाहीत, रिस्क घेत नाहीत, नवीन गोष्टी शिकत नाहीत आणि लोभामुळे लोक अनावश्यक खर्च करतात, लक्झरी वस्तू घेतात, दिसण्यासाठी पैसा खर्च करतात. रिच डॅड म्हणतात भावनांवर नियंत्रण ठेवा आणि आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. भाग 6. टॅक्स आणि कॉर्पोरेशनची ताकद. लेखक सांगतात की श्रीमंत लोक कर व्यवस्थेचा अभ्यास करतात. ते कंपन्या तयार करतात आणि कायदेशीर मार्गाने टॅक्स कमी करतात. मध्यमवर्गीय लोक काय करतात, ते आधी पैसा कमवतात, त्यावर टॅक्स भरतात आणि उरलेला पैसा खर्च करतात. पण श्रीमंत लोक पहिले व्यवसायातून खर्च करतात आणि मग उरलेल्या उत्पन्नावर टॅक्स भरतात. म्हणून लेखक सांगतात पैशाच्या नियमांचा अभ्यास करा. भाग 7. माइंड युअर ओन बिझनेस. लेखक म्हणतात नोकरी असली तरी स्वतःची ॲसेट्स तयार करा. याचा अर्थ तुम्ही नोकरी करत असाल तर साईड इन्कम तयार करा. उदाहरण म्युच्युअल फंड, स्टॉक्स, रेंटल इन्कम, ऑनलाईन बिझनेस, कॉन्टेंट क्रिएशन, बुक्स, कोर्सेस. आज इंटरनेटमुळे अनेक संधी उपलब्ध आहेत. जर तुमच्याकडे फक्त एकच इन्कम सोर्स असेल तर आर्थिक जोखीम जास्त आहे. भाग 8. श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात. लेखक सांगतात गरीब लोक म्हणतात माझ्याकडे पैसे नाहीत, पण श्रीमंत लोक विचारतात पैसे कसे निर्माण करता येईल. हा माइंडसेटचा फरक आहे. उदाहरण एखादी व्यक्ती संधी शोधते, जमीन विकत घेते, व्यवसाय सुरू करते, नवीन कल्पना वापरते, तर दुसरी व्यक्ती फक्त समस्या पाहते. लेखक म्हणतात अपॉर्च्युनिटी पाहायला शिका. भाग 9. ॲक्शन घेणं महत्त्वाचं. फक्त पुस्तक वाचून उपयोग होत नाही, ॲक्शन घ्यावी लागते. अनेक लोक फायनान्शियल बुक वाचतात, यूट्यूब व्हिडिओ पाहतात, पण काहीच कृती करत नाहीत. लेखक सांगतात छोट्या पावलांनी सुरुवात करा. उदाहरण दर महिन्याला गुंतवणूक सुरू करा, खर्चाचा हिशोब ठेवा, फायनान्शियल एज्युकेशन घ्या, नवीन कौशल्य शिका. भाग 10. श्रीमंत होण्यासाठी आवश्यक सवयी. 1. सतत शिकत राहणे. 2. पैसे वाचवणे. 3. गुंतवणूक करणे. 4. रिस्क समजून घेणे. 5. योग्य लोकांच्या सहवासात राहणे. 6. वेळेची किंमत समजणे. लेखक सांगतात तुमचा मित्रपरिवार तुमच्या भविष्यावर परिणाम करतो. जर तुम्ही सतत निगेटिव्ह लोकांमध्ये राहिलात तर तुमची विचारसरणी मर्यादित राहील. भाग 11. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय. पॅसिव्ह इन्कम म्हणजे अशी कमाई ज्यासाठी सतत काम करावं लागतं. उदाहरण भाडे उत्पन्न, डिव्हिडंड, रॉयल्टी, ऑनलाईन कोर्सेस, यूट्यूब इन्कम, ॲफिलिएट मार्केटिंग. लेखक सांगतात फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी पॅसिव्ह इन्कम महत्त्वाचं आहे. भाग 12. गुड डेप्ट आणि बॅड डेप्ट. सर्व कर्ज वाईट नसतं. जर कर्ज घेऊन तुम्ही ॲसेट्स तयार करत असाल जे भविष्यात उत्पन्न देईल तर ते गुड डेप्ट असू शकतं. पण फक्त लक्झरी वस्तूंसाठी घेतलेले कर्ज हे आर्थिक ओझं बनू शकते. भाग 13. वेळ ही सर्वात मोठी संपत्ती. लेखक सांगतात श्रीमंत लोक वेळ विकत घेतात, गरीब लोक वेळ विकतात. याचा अर्थ जर तुमचं उत्पन्न फक्त तुम्ही काम केल्यावरच येत असेल तर तुम्ही वेळ विकत आहात. पण जर तुमचे ॲसेट्स पैसे निर्माण करत असतील तर तुम्ही वेळेवर नियंत्रण मिळवत आहात. भाग 14. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे तुमच्या ॲसेट्समधून उत्पन्न घेणारं तुमच्या खर्चापेक्षा जास्त असणे. म्हणजे तुम्हाला जगण्यासाठी नोकरीवर अवलंबून राहावं लागणार नाही. हे अचानक होत नाही, ते हळूहळू तयार होतं. भाग 15. पुस्तकातील महत्त्वाचे कोट्स. पुअर पीपल वर्क फॉर मनी, रिच पीपल मेक मनी वर्क फ्रॉम देम. अँड ॲसेट्स पुट्स मनी इन युअर पॉकेट. अ लायबिलिटी टेक्स मनी आउट ऑफ युअर पॅकेट. द सिंगल मोस्ट पॉवरफुल ॲसेट्स वी ऑल हॅव is our mind. Financial struggle is often the result of people working all their lives for someone else. भाग 16. आजच्या काळात हे धडे कसे वापरायचे. आजच्या डिजिटल युगात या पुस्तकातील अनेक गोष्टी अधिक महत्त्वाच्या झाल्या आहेत. आज आपण फ्रीलॅन्सिंग, ऑनलाईन बिझनेस, इन्व्हेस्टिंग ॲप, डिजिटल प्रोडक्ट, AI टूल, कंटेंट क्रिएशन, रिमोट वर्क यांच्या मदतीने अतिरिक्त इन्कम तयार करू शकतो. पण त्यासाठी फायनान्शियल डिसिप्लिन आवश्यक आहे. भाग 17. सुरुवात कशी करावी. खर्च लिहून ठेवा, इमर्जन्सी फंड तयार करा, SIP सुरू करा, फायनान्शियल बुक्स वाचा, एका नवीन कौशल्यावर काम करा, डेप्ट कमी करा, साईड इन्कम सुरू करा. निष्कर्ष. रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक फक्त श्रीमंत होण्याबद्दल नाही, ते आर्थिक स्वातंत्र्य, विचारसरणी आणि जबाबदारीबद्दल आहे. लेखक आपल्याला सांगतात श्रीमंतीची सुरुवात पैशापासून नाही तर विचारसरणीपासून होते. जर आपण फायनान्शियल एज्युकेशन घेतली, ॲसेट्स तयार केले आणि शिस्त ठेवली तर हळूहळू आर्थिक स्वातंत्र्य मिळवता येऊ शकतं. मित्रांनो, या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश म्हणजे पैशासाठी आयुष्यभर काम करू नका, पैशाला तुमच्यासाठी काम करायला शिकवा. आणि धन्यवाद. जर तुम्हाला हा मराठी सारांश आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा.